डोंबिवलीची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। भाग्यश्री, काही वेगळं दिसतंय या शोभायात्रेत। तर आकांक्षा देखील आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा, काही ठाण्यात वेगळं चित्र शोभायात्रेत। सर्वत्र ढोल ताशांचा गजर होतोय आणि त्यामुळे अर्थातच आमच्या प्रतिनिधीला आमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, पण यशाची, नव्या संकल्पाची, चैतन्याची, मांगल्याची, नव्या विचारांची ही गुढी उंचावली जातीये आणि हा सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा होतोय। खरं तर घराच्या समोर उभारणारी ही गुढी उंचावते याकरता, कारण ती यशाचं प्रतिनिधित्व असते, ती विचारांचं प्रातिनिधिक असते। थेट जाते भाग्यश्रीकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये विशेषतः या शोभायात्रेत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय। मग तो दिव्यांगांविषयी असू दे, महिला जनजागृतीचा असू दे, कचरा वेचक असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आदर करणारा असू दे, काहीतरी सांगू पाहणारी ही शोभायात्रा। नक्कीच आपण बघतोय की वेगवेगळे संदेश देणारी ही शोभायात्रा असते। खरं तर दरवर्षीच आपण बघतो की वेगवेगळे संदेश या यात्रेच्या माध्यमातून लागवी दिले जातात। आता देखील आपण बघितलं तर माझ्या पुढचं कॅमेरामध्ये जो पुढचा रथ दिसतो तो रस्ता सुरक्षा संदर्भातला रथ आहे, पोलीस आयुक्तालयाचा हा रथ आहे। गर्दी झाली आहे थोडीशी, मी जिथे उभी आहे थोडा चौक आहे, त्यामुळे जराशी गर्दी झालेली पाहायला मिळते। आणि हा जो मी म्हटलं तसं हा जो रथ दिसतोय तो डोंबिवली वाहतूक विभागातर्फे आहे। रस्त्याच्या सुरक्षे संदर्भातले जे वाहतूक नियम आहेत ते कसे पाळले गेले पाहिजेत याचा संदेश देणारे आहेत। दिव्यांग संस्था आहेत, सायकलिस्ट आहेत, पर्यावरणापासून आपलं पर्यावरण आपलं चांगलं राहायला पाहिजे, प्रदूषण झालं नाही पाहिजे यासाठी हे सायकलिस्ट जे आहेत ते संदेश देतात। मात्र ते अजून पुढे आलेले नाहीये। थोडी मगाशी म्हटलं तसं गॅप झाली आहे मागे, आणि या व्यतिरिक्त बाईक स्वार देखील असतात, त्या थोड्या पुढे जॉईन होतात। तसं नियोजन केलेलं असतं आणि त्याचं कारण असतं की कुठे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी थोडं ते नियोजन केलेलं पाहायला मिळतं। मात्र आता जर आपण बघितलं तर जे एक एक रथ आहेत ते पुढे येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं देशभावना या शोभायात्रेतून जागृत केली जाते। नेहमी दरवर्षी या शोभायात्रेचं जे थीम असते तीच मुळात देशावर आधारित असते आणि सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आणि सण उत्साहाला आनंद अजून वाटून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या रॅली ज्या आहेत त्या इथं निघत असतात। आपण आता देखील बघतोय की वेगवेगळ्या ज्या रॅली आहेत ते येत आहेत। खरं तर आपण त्याच्यासाठी टॉप अँगल घेण्यासाठी वरती देखील गेलेलो लागली, मात्र तेवढा मिळाला नाही, कारण जर बघितलं तर ब्रिजकडे पण गर्दी झालेली पाहायला मिळते। म्हणजे जेवढे यात्रेमध्ये सहभागी आहेत तेवढेच बघण्यासाठी देखील, ही यात्रा बघण्यासाठी देखील अनेक लोक इकडे येत असतात, वेगवेगळ्या विभागातून येत असतात आणि प्रचंड गर्दी जी आहे ती तिथे झालेली पाहायला मिळते बघण्यासाठी। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी विविध ठिकाणाची ही मल्टीविन दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवावी। अनेक कॅमेरे लोकशाही मराठीचे विविध ठिकाणी हे लागलेले आहेत। हा सगळा सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।